शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। न्याय द्या, न्याय द्या, एकनाथ भाऊला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, एकनाथ भाऊला न्याय द्या, एकनाथ भाऊला न्याय मिळाला पाहिजे। एकनाथ भाऊला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, एकनाथ भाऊला न्याय द्या, संत श्री सेवालाल महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून। सागर सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक 2 समोर धरणे आंदोलन। मयत वाहन मालकाच्या कुटुंबाला 20 लाखांची मदत व नोकरीची मागणी। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोरगाव तांडा येथील मयत वाहन मालक एकनाथ रावसाहेब राठोड यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सागर सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक 2 समोर सकल गोर बंजारा समाज व वाहतूक चालक मालक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या या आंदोलनात मयताची पत्नी सुनीता एकनाथ राठोड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी कारखाना प्रशासनाकडे ठोस मागण्या मांडत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले। आंदोलनकर्त्यांच्या वतीने हरीश राठोड यांनी 2 प्रमुख मागण्या मांडल्या। मयत एकनाथ राठोड यांच्या कुटुंबियांना तातडीने 20 लाख रुपये रोख आर्थिक मदत देण्यात यावी। कुटुंबातील एका सदस्याला सागर सहकारी साखर कारखान्यात कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी। हरीश राठोड म्हणाले, कुटुंबावर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। कारखाना प्रशासनाने सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन त्वरित निर्णय घ्यावा। दरम्यान कारखाना प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आंदोलनानंतर कारखाना प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना। पण काय सांगा आजच्या या घटनेसंदर्भात या बंजारा समाजाच्या वतीनं जे काही या सागर सहकारी साखर कारखान्यासंदर्भात आंदोलन करण्यात आलं याबाबत मी आपणास कळवू इच्छितो की सर्वप्रथम हा प्रकार आमच्यापर्यंत यापूर्वीही संबंधितांनी आम्हाला कळवलेलं नाही, म्हणजे तिथं भेट नाही किंवा त्याबाबतची कुठलीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही। संबंधितांनी हा प्रकार हा शासकीय कार्यालयाच्या व्हॉट्सअपद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी प्रसारित केला। संबंधित गव्हर्नमेंट ऑफिसला त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिली, परंतु प्रशासनाच्या वतीनं किंवा प्रशासनासाठी त्यांनी कुठेही पुढे येऊन आमच्यासोबत यावर चर्चा केली नसल्याकारणाने गैरसमजातून किंवा अनग्नपणे हा प्रकार घडलेला आहे। राहिला प्रश्न दुसरा की याबाबतची आम्हाला जी काही प्रशासनाला व्हॉट्सअपद्वारे काही माहिती मिळाली वेगवेगळ्या माध्यमातून, तर आम्ही संबंधिताची या ठिकाणी चौकशी केली। या चौकशीअंती असं आमच्या निदर्शनास आलं की श्री राठोड यांचे आमच्याकडं कुठल्याही प्रकारचे लेखी करार जे की सागर सहकारी साखर कारखान्याला होणे अपेक्षित आहेत किंवा त्याबाबतचे जे आमच्याकडे यापूर्वी 120 कराराचे डॉक्युमेंटेशन किंवा वेगवेगळ्या माध्यमातून बैलगाडी ठेकेदार यांचे करार आमच्याकडे झालेले आहेत। असा करार आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही संबंधित माहिती कुणाला कळवायची का, तर आम्हाला कुठल्याही प्रशासनाकडून किंवा संबंधित आंदोलकांकडून आम्हाला याबाबत प्रत्यक्ष येऊन निवेदन देण्यात आलेलं नसल्याकारणाने हा विषय आत्तापर्यंत वाढत राहिला। तत्पूर्वी माननीय साहेबांनी जे काही आदेश केले किंवा जे काही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्या पद्धतीत आम्ही बंजारा समाजासोबत चर्चा करण्यासाठी पुढे येऊन स्वतः त्यांच्याबरोबर चर्चा केली व त्यांना असं ठिकाणी सांगितलं की याबाबत नेमका काय विषय होता आणि काय मागण्या होत्या, नेमकं काय घडलं त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नक्कीच सर, या ठिकाणी गोड साखरेची कडू कहाणी या साखर कारखाना जो चालतो कामगार बंधूच्या जीवावर चालतो, वाहन मालकाच्या जीवावर चालतो की जोपर्यंत वाहन मालक इथं ऊस तोडून आणत नाही तोपर्यंत साखर या ठिकाणी गाळप होत नाही। पण या ठिकाणी स्वर्गवासी एकनाथ भाऊ राठोड यांचं काही दिवसापूर्वी अटॅकनं निधन झालं होतं, पण या ठिकाणी प्रशासनाने कुठलीही या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कुठलीही त्या प्रकारची दखल त्या पीडित कुटुंबासाठी घेतली नव्हती। म्हणून त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून आम्ही या कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे।
मला एक सांगा, तुम्ही ते तुमचे जे एकनाथ भाऊ मध्ये त्यांचं यांच्याशी करार होता का काय, नेमकं काय होतं ते, म्हणजे तुम्ही यांना कारखान्याला कसं काय मागता, त्याचं कारण काय सांगा. बरोबर आहे सर. या ठिकाणी सहकारी साखर कारखाना या युनिट नंबर 2 यांच्या मार्फत जशी शिफारस समर्थ सहकारी साखर कारखान्याला केली जाते, तेव्हाच या कारखान्याच्या आमचं आंदोलन चालू असताना त्यांच्या या ठिकाणचे कर्मचारी, कार्यकारी संचालक मंडळ, MD साहेब आणि संचालक मंडळाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या काही 2 मागण्या होत्या. पीडित कुटुंबांना 20 लाख रुपयाची मदत मिळावी आणि त्या पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला कारखान्यावर कर्मचारी म्हणून घेण्यात यावा. तर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासनाद्वारे कळवलेलं आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणचं आंदोलन स्थगित केलेलं आहे.